आणि बुवा म्हणाले जे काही करायचं तर पहिल्या बारीत करा म्हणाले ना. पहिल्या बारीत पहिल्या शब्दापासून बुवा सुरुवात. चॅलेंज एक्सेप्टेड आहे ना. चॅलेंज एक्सेप्टेड बुवा. काय उड्या मारायच्या त्या मारा बघू दुसऱ्या बारीत. कारण यांना बोलवण्यापेक्षा ना सिंगल वारी मी चांगली गेली आहे ना. हो याला सिंगल वारीला आलेला काय बुवा तू सुरुवात करतो बघा. सुवर्णाक्षरात लिहावा आजचा दिवस असा खास आहे. सदैव या पामराला तुमच्याच दर्शनाची आस आहे. ही सप्तसुरांची काव्य फुलं ही सप्तसुरांची काव्य फुलं तुमच्या चरणी वाहणार आहे. ही सप्तसुरांची काव्य फुलं तुमच्या चरणी वाहणार आहे. आणि जोवर श्वास आहे या हृदयात तोवर मी तुमचा दास राहणार. आई तुळजा भवानीच्या चरणी वंदन करून सह्याद्रीच्या या उंच पर्वत रांगांच्या हिरव्यागार तरी खोऱ्यात साधू संत महंत ज्ञानवंत देवदेवतांच्या पुण्यश्लोकाने पावन झालेल्या या पवित्र आणि पावन भूमी अथांग सागराच्या कुशीत नवांगांनी आणि विविध कलागुणांनी नटलेले हे माझे महाराष्ट्र लोक परंपरेने बहरलेल्या या महाराष्ट्राचं लाडका दैवत
हात घालून हात मोजती दात ही जात मराठ्याची धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण ज्योती आई सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले आणि माझ्या महाराष्ट्राच्या मातीतील सर्व कलाप्रेमी रसिकांना लोकशाही माझे गुरुवर्य दत्ताजी गणाटे निर्मित ही माझी शाखा साई श्रद्धा नृत्य कलाबद्दल मुक्काम पाचवड पोस्ट पाली तालुका जिल्हा रत्नागिरी शाहीर सुशांत गराटे आणि मंडळीचा माझे जमलेल्या तमाम रसिकांना शाहिरी मानसचा मुद्रा करून यावर्षी या अंतरणी गावचा पावनभूमीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जोशीवाडी यांनी मला माझी कला सादर करण्याची संधी दिली याबद्दल या मंडळाचे आभार मानतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. खरोखर वडिलांची इच्छा होती या गणरायाच्या चरणी सेवा करण्याची, त्यांची पूर्ण झाली नाही पण माझा योग आहे. आणि खरोखर आईच्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे गेली 7 ते 8 पिढ्या कारण आता एक पिढी त्याच्यानंतर जर वडिलांना 4 मुलं असतील तर वरसावलीवर गणपती आणतात आहे ना, वरसावलीवर गणपती आणतात. पण माझे आयोजक 7 ते 8 पिढ्या हा मोठा टप आहे. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. या ठिकाणी या गावची ग्रामदेवता श्री सामदेव कुलदेवता जोगेश्वरी यांच्या चरणी वंदन करून माझे गुरुवर्य श्री दत्ताजी गराटे यांना मानवंदन करून या वाडीतील ख्यातनाम शाहीर शिवराम जोशी त्याचप्रमाणे शाहीर सखाराम पेंढारी यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करून माझे मित्र गणेश पेंढारी, प्रणेश जोशी, रुपेश पेंढारी खरोखर श्री सांब कलापथक अंजनारी ही माझी शाखा माझ्याबरोबर कायम मला साथ करत असते. तेही या ठिकाणी सर्व सभासद उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे पुरेवाले शाहीर राजेश गुरव आणि सर्व माझे युट्यूबर्स आहेत ना, चंदन दंडे असेल, श्याम शितम, नामदेव मोरे आहेत. सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुद्रा करून स्तवनाला सुरुवात करतो. बघा काय म्हणायचं. आणि राहिलं ना आमच्या वहिनी राहिल्या साडी घातलेल्या वहिनीला बघा नाव काय घेतली नाव तुम्ही बोललो त्याची वारी होणार. शेवट मला सांग माझ्या वारी कुठली तरी ना न काय करतील ना करतील आहे ना. म्हणून आमचे प्रतिस्पर्धी शाहीर हिंदी गाण्यांचे माहीर आहे ना, प्रतिस्पर्धी शाहीर हिंदी गाण्यांचे माहीर संजय बुवा जोशी आणि मनोहर जोशी यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करून ही माझी शाखा साई कृपा नाचमंडळ शाखा चांदोर आणि माझा संपूर्ण वाद्यवृंद यांच्यासाठी ना आजची सेवा करण्याची जर्नी अर्पण करतो. म्हणायचंय काय
देहावरती रंग साज मडविला कला नृत्याचा अंगी अलंकार दडविला हित गुज बोलुनी तव सेवेचा प्रसाद मिळविला हित गुज बोलुनी तव सेवेचा प्रसाद मिळविला आणि परशुरामाच्या पावन स्थळाने झालेल्या या भूमीत रसिका करतो प्रणाम तुला लोककलेची परंपरा लोककलेची परंपरा
कैलासवासी जाणू सोमा जोशी व गुंडूराम जाणू जोशी गावकर यांच्या स्मरणार्थ अभिषेक जोशी यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव दोशीवाडी माझ्या सगळ्या मायबावड्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे कैलासवासी द्रौपदी पेंढारी यांचा लाडका नातू शिव चेतन पेंढारी यांच्याकडून खास बुवांसाठी आणि त्यांचं म्हणणं आहे की बुवा बारीक हटवून टाका एकदम कडक झाली म्हणजे 100 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे नूर मोहम्मद ठोंगे अंजनारी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे उदेश सीताराम गुरव रुद्रकक्ष प्रकाश गुरव 151 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे फरमाईश आलेली आहे सावळ्या मोहनावर जीव जडला बाबा ठेव जरा गवळून येईपर्यंत. आणि त्याचप्रमाणे अशोक गडशी वेरळ संपूर्ण भाग्यवृंदासाठी 201 रुपयाचं पारितोषिक. उत्कर्ष गुरु धाडवे आमचा बंधू गुरु धाडवे यांच्या माध्यमातून आज गायकीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. माझे गुरुवर्य गणेश अनंत पेंढारी बघा काय म्हणाले गणेश अनंत पेंढारी यांच्या माध्यमातून सुंदर फरमाईश आलेली आहे 201 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे लक्ष्मी अनंत पेंढारी गौरवी गणेश पेंढारी 201 रुपयाचं पारितोषिक. रियांश विनोद पेंढारी गौरेश विनोद पेंढारी 101 रुपयाचं पारितोषिक. श्री साम नृत्य कलापथक अंजनारी शाहीर खास सुशांत गरडे यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे गणराज काजरेकर एजन्सीचे मालक यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की मुंबईमध्ये जी गवळण राहिली होती दिव्यामध्ये ती झाली पाहिजे. त्याचप्रमाणे कोकण सुंदर निसर्ग युट्यूब चॅनल कोकण सुंदर निसर्ग युट्यूब चॅनल शैलेश शिंदे गाव चोरवणे यांच्या माध्यमातून 201 रुपयाचं. त्याचप्रमाणे नामदेव मोरे आणि श्याम शिंदे माझे क्लासमेट आहेत आहे ना युट्यूबरचे दोन्ही कोकणातले ख्यातनाम त्यांच्या माध्यमातून फरमाईश आलेली आहे. लेकी नाती सुना येते घरी नक्कीच तुमच्यासाठी गण या वर्षीचा मुंबईमध्ये माझा गाजलेला गण आहे. त्याचप्रमाणे सतीश गगवे शुभम कडू गण येतो या वर्षानं जो माझा युट्यूबला गण आहे त्यासाठी 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. युनिक एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहोत. धन्यवाद.
गड येतो या वर्षान पायी बांधून पैंजण गड येतो या वर्षान पायी बांधून पैंजण सारियवनी बहरली सारियवनी बहरली आला चतुर्थीचा सण गड येतो या वर्षान अजून एक ठरवायचं आहे बरोबर ना बघा काय म्हणतोय मुंबईमध्ये गड गायला होता बरोबर आहे ना अशा काही मावले सगळे बसलेले आहेत साखरवाणी सगळे गावाला आलेले आहेत आता बरोबर ना आहे ना साखरवाणी गावाला आलेले आहेत तर एक बाप आपल्या गडराला काय म्हणतोय गेला असा कारखान्यात गेला आणि त्याच्याजवळ बसला आणि म्हणाला वर्षानुवर्ष पोरं गावाला येत नाही रे वर्षानुवर्ष पोरं गावाला येत नाही त्यांना बघायला जीव कसा तरी झालाय सून असेल नातवा असतील आहे ना बघा काय म्हणतोय काय करू तुला रस नाही उरलत माझे श्वास काय करू तुला रस बाप म्हणतोय नाही उरलत माझे श्वास तुझ्या आगमनाचा हा भास लागे जीवास माझ्या लेखनाती सुना येतील का घरी काय म्हणतोय बाप की वर्षानुवर्ष अशी माझी लेकरं गावाला येत नाहीत ते तुझ्या येण्यानं तुझ्या निमित्तानं तरी गावाला येतील काय आहे ना लेखनाती सुना येती घरी वाट पाहतो देवा वर्षभरी म्हणून अंतरात काय म्हणतो आहे बघा साऱ्या जगाचा तू माय बाप एकटेपणाचा मला दिलास कशात पैशाच्या मोहापायी वाढविला व्याप गावाकडं सोडून एक गेला माय बाप तुझ्या येण्यान का येईल माघारी वाट पाहतो देवा आणि हे सगळं आताचं हे सगळं श्रेय माझा जीवलग मित्राला जातं उठून नागले याला कारण हा माझा जीवलग मित्र माझ्या आयुष्यात आहे म्हणून मित्र वळण्यामध्ये सुद्धा गारव्यासारखा आहे बरोबर ना त्यांच्या माध्यमातून आताच्या गाण्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे आणि त्याचा सूर निरागस लावा
रागस हो शुभ नयना करुणामय गौरी हर्षी वरद विना अधिपती सुखपती छंदपती गंधपती दिन निरंतर दीन निरंतर हो सूर निरागस हो सूर निरागस हो गणपती सूर आणि बघा अशा गाण्याला सुरुवात करतोय कारण बुवानी सुद्धा सुंदर गण गायलेला आहे है ना बुवानी अप्रतिम गण गायले आहे आणि बुवांच्या गणाची कटिंग देत नाही कारण बुवानी सुद्धा गणरायाचाच गण गायलेला आहे आणि गणाला काय कटिंग द्यायची आहे ना त्या विधात्याला कटिंग देणारा मी कोण बरोबर ना म्हणून कटिंग देत नाही बुवा सवन रसिकांवरती सुंदर गायलेले आहे त्याच्याबद्दल सुद्धा काय बोलत नाही पण गण कसा देतोय बघा ज्याच्यामुळे तुझी मानवर जान सारंच केलंय बरं निळा हातात झेंडा धरा जगाला सांगा बापू माझा रामजी आंबेडकर म्हणून नव्याने हे जीवन आपले होईल सुरू मनापासून गणरायाचे पूजन करू रूप हे खोजीर आज ह्या डोळ्यात भरू कारण हा विधाताच आहे आपल्या जीवनाचा कल्प तरू आज ही माझी बायको म्हणून हा 3-4 तासासाठी बायको आहे ना आणि म्हणून बुवा कसा विषय देतोय बघा अगदीच सोन्याचा हा साजणी साडा सारवण करंगणी माझा आनंद होतोय मनी एका वर्षाने आज हा घरात आलाय त्रैलोक्याचा धनी एका वर्षाने आज हा घरात आलाय
येणार म्हणून गणाला फरमाईश आली दादा राहू दे सभी कगवे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय म्हणून गोडा थोडाच हे रांध त्याच्या आवडीचा नैवेद्याला मोदक कलग साजूक तुपाच हृदयाला माझ्या वेड त्याच्या गरुपाच कृपेने हे त्याच्या दिस आले तर सुखाच त्याचा जय घोष हसा जणी जाऊ भजनात रंगुनी होईल सार्थक या जीवनी एका वर्षाने आज हा घरात आलाय तरी लोक्याचा एका वर्षाने आणि गवळणीला सुरुवात करतो बुवा बघा फक्त मुंबईतली माझी गवळण घेतो आणि बघा कशी सुरुवात करतो मनापासून हृदयातून मी तुझ्या आई जवळी काय तो गारट नको काय मी तिकडे या नको आहे ना लांबला बसलो त्याच्यामुळे लफडा झाला आहे ना मनापासून हृदयातून मी तुझ्या आई जवळी सांगतो राधेला मनापासून हृदयातून मी तुझ्या आई जवळी वा काय वेगळं ऐकायला नाही गेलंय हा मी तुझ्या आई जवळी सांगतो राधेला प्रेमान हागवली आणि आजच्या गवळणीला सुरुवात करतोय बघा काय म्हणायचंय पोर खाली सगळ्या वया गाजवतात आहे ना एक वही जागेवर ठेवीत नाही परवा काय झालं संजय बुवा गावाला आला संजय बुवा गणपतीच्या आधी गावाला आला आणि नाच करायचं नाच कपडे काढून बघत नाही पेटेतले कपडे काढून बघत नाही कपडे झालेले नाही पोरांना काय म्हणतो जरा जाऊ चल पर्यावर आणि जरा कपडे धुवून टाकू म्हणजे चांगले दिसतील म्हणून आणि परवा पाऊस झाला जोरात पडायला पर्याला पाणी खडून म्हणून पर्याला आलं पाणी खदून ही कोटातली वहिनी म्हणते कपडे कसं धुवू पर्याला आलं पाणी खदून ही कोटातली वहिनी म्हणते कपडे कसं धुवू कोयनीत भेटल्या कुर्ल्या है ना कोयनीत भेटल्या कुर्ल्या त्या गौरीला खाऊ आणि चांगल्या बोला
चिमुडाली तौशी राधाबाई माझी हाय लईच हौशी दही दूध घेऊन जाते बाजारी दर दिवशी संगती घेऊन ती चोरमाटलेली मावशी आता ना पहिला दोघं जणांनी भाषण ठोकले ना आल्यापासून तासभर भाषण म्हणजे यांची गट कशी आहे बोलू तुम्ही युट्यूबला टाकणार नसेल ना मेला तर बोलतो हे टाकायचं नाही म्हणजे रातभर गेला बुवा म्हणजे आई लोकांना वाटतंय की तुमची सिंगल वारी ठेवली का काय पण लिवाय काय ना एवढी बेकार वारी केला आहे ना बुवाची गवळून काय म्हणते बेशक तुम मेरी मोहब्बत हो मनमोहना रे प्रिय सखा सांगना काय माझा गुन्हा वेड्या मनाच्या समजून घे रे भावना हा हिंदी गाण्यांचा माहीर ख्यातनाम शाहीर आहे ना बोलू काय झालं गणपतीला भजन होतं हा सगळी हिंदी गाणी नुसती आणि काय झालं याला वाटवलं लागलं याचं तर याला गुलाम नुसती प्रेमाची ती गाणी म्हणून झालं ना लग्न आहे ना कशा हवी ती चांगलं काहीतरी ते तर वाजवणारा वाजवतात दुसरीकडे आणि काय म्हणतो तिकडे येतो काय म्हणतो शेवटचं गाणं म्हटलं तेव्हा मी चाली कसे फिरवतो आहे ना नमन चालू भजन हा गणपती भजन चालू आणि मुंबईतलं सगळं पॉर बिना लग्नाचं आलेलं गावाला आणि भजन करी गणपती जवळ आणि तेवढं काय झालं वाडीत येतात ना पाया पडाय पोरी आहे ना कसं वाजवशी माहिती तुम्हाला हा वाडीत पोरी पाया पडा आली आणि हे भजन करतात या विठूचा गजर हरी नामाचा मोठे म्हणतात आणि वाटण येताना दिसले का पोरी आता आमच्या घरात भजन आणि पोरी येताना वाटलं म्हणजे आमच्या लांबनं दिसतात ना पोरी दिसतात आलं आणि असं भजनाला बसली आणि भजनाच्या समोर पोरी पाया पडत जाया हा काय म्हणतो माहिती काय पोरी लगीन कधी करणार गो पोरी लगीन कधी करणार पोरी लगीन कधी करणार माझ्या प्रेमाने तुझ्यावर माझ्या प्रेमाने तुझ्यावर बुवा तुम्हाला जराशी फक्त कटिंग देतो काय देत नाही बाकी प्रीत सखी तूच माझी नित्य तुझा भास आठवणीत माझ्या तुझ्या आहेत खास काय म्हणतोय प्रीत सखी तुझी माझी नित्य तुझा भास आठवणी माझ्या आहेत खास नियती पुढे काही चालेना राधे नियती पुढे काही चालेना या भगवंताच्या लीला समजून घेना या भगवंताच्या लीला समजून घेना आणि बुवांना विसर पडलेला पहिल्या गाण्याला एंट्री बुवान मारला आहे ना बुवान एंट्री मारला डंग 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 डंग
चालेल भले भले तुला असेल ना आम्ही कुठं नाही म्हणायचं आहे ना पण आज तू 3 तासासाठी माझी बायको आहेस तू डॉनवर नाही यायचं बुवा आहे ना म्हणून दुसरा काय म्हणतो सहर्ष सविनय सादर करीत आहे बहुरंगी नमन संजय बुवा तुम्ही दोघांनी काहीतरी ठरवा आहे ना दोघांनी काहीतरी ठरवा नाही ते यांचं कसं होतंय अरे प्रधानजी तुझा जर संबंध असेल तर जाऊ संशयीला संशय या दोघांच्या पण संशय एकामेकाच्या गुरपटलेली आहे बुवा आलो तुझा मी प्रेमात गुंग तुझ्या नावाचा लागलाय छंद तुझ्या नावाचा लागलाय छंद तुझ्या नावाचा लागलाय छंद त्यामुळे ती होऊया रंग आकाश एकटी आहे श्रीरंग आकाश एकटी आहे श्रीरंग आकाश एकटी आहे नको कोणाला हे सांगू नाव कोरलंय काळजावर नको कोणाला हे सांगू नाव कोरलंय काळजावर तुझी आठवण येते ग घराले सकाळी उठल्यावर 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 त्याप्रमाणे दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली ती किती वेळा केली प्रदक्षिणा करण्यासाठी किती वर्ष गेली व पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना किती ठिकाणी थांबावे लागले व त्याचे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यामागचे उद्दिष्ट काय प्रश्न ज्या ग्रंथाद्वारे दिलेला आहे त्या ग्रंथाद्वारे उत्तर दिल्यास बुवा नक्कीच पटवून घेणार प्रश्नकर्ते शाहीर सुशांत गराटे येऊन आपली प्रत घेऊन जायचे बुवा आणि बुवांच्या विषयाचा गेल्या वर्षी उल्लेख केलेला आहे ना पण बुवाने काय पटवून घेतला नाही बुवा अजून शोध तुमचा चालू आहे शोधकाम चालू आहे ना तुम्ही करा खोदकाम आम्ही शोधकाम हा बुवांच्या विषयाचं काय आज उत्तर देत नाही आणि गवळणीची फरमाईश आलेली आहे सावळ्या या मोहनावर जीव जाळला कसं समजावू माझा प्रीत फुला प्रेमाचे हे
पहिल्या बारीला आहे ना, पहिल्या बारीला बुवाना एक सुपला शॉट देतो, कारण बुवा म्हणाल काय करशील तर पहिल्या बारीत माझं आव्हान आहे, माझं आव्हान आहे तुम्हाला, काय करशील तर पहिल्या बारीत, पहिल्या पण बारीत करणार, दुसऱ्या पण बारीत करणार, बुवा रागवाल करीन आहे ना. तुम्ही फक्त तयारी ठेवा, बोलू तुम्ही फक्त तयारी ठेवा, तेल लगा के आहे ना. हा म्हणून लोकांना झाली पण समजत नाही, तुझी आणि दुसरी गोष्टी ती त्याची चाल. जमीन जुमला भला तो बंगला, तुला केला या वारसदार, तुला केला या वारसदार. आल पावसा संग वार, आल पावसा संग वार. बघा बुवा काय म्हणतात, बुवा काय म्हणतात, मी कशा चाली फिरवतो. त्यांचा बेंजोवाला बिचारा काय नाव त्याचं, नाऱ्या दादा. हा नाऱ्या दादा काय म्हणतोय, मेले इथं घे का म्हणतो, नाही मी इथं घेणार आहे ना. बुवा वारी करायला आलं ना, वारी कराय लोक पेट्रोल खर्च करून आले, आयोजकांनी पैसे द्यावे, चिजो करायला आहे ना. वारीच्या हिशोबाने वारी झाली पाहिजे, नाही तर काय असले आम्ही वटीवर लागतो, असले या वटीवर लागतो. दुसऱ्या वारीत काय खजाव शिरा खाल्ल्यावर साप खजाव काढ बघू, तुझी नाही वाढी, जर पहिलीचा फार वाढी तर माझं नाव नाही बघू काय करतोस सांग. म्हणून अरे गाणं दे, काय बघतोस, काय आता बोलू, याला म्हणतो ना ते म्हणतो ना ते नाही ना, तुला माझा चंदन कुठं आहे, माझा चंदन कुठं आहे. हा बाळासाहेबांचं गाणं देणार, पहिल्या वारीत त्याला स्वप्न शॉट देतो. बुवा प्रश्न काय देत नाही तुम्हाला, काय नुसतं येऊन खाली बसतात. हा तुमची नावं घेऊन कोरच नाव बाबले आहे, हरेश आहे, हा तुम्हाला पण शाहिरी मारा नाव तुला सगळं बुवाला करायचं, तुम्ही कशा आली म्हणून. केसामंदी गजरा या कलगी तुऱ्यातला, मी हाय तुरपाचा यक्का. माझ्या गुरुवारी खंडाम शाहीर दत्ताची गॅरंटी यांनी घडवलेला आहे, बरोबर ना. आणि याखाली या कलगी तुऱ्यातला, मी हाय तुरपाचा यक्का. सापूच्या तलावर काय झालेलं हा पुरून उरणार म्हणजे केवढा आहेस का एवढा गाव ठेवला तरी पुरून उरणारच आहे आता दुसऱ्या
बारीत येऊन म्हणशील मी एकटीचा मग तू सोलकीचा आहे ना? बुवा, याच्यातलं काही नाही. आणि दुसऱ्या बारीत खरोखर सांगतो तुला संजय बुवा कुठं आहेस? याला मी आधीच सांगितलं आज लावूनच यायचं. मी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए. सापूच्या जवळ काय लागते ना माहिती आहे ना? आणि बाई हा म्हणून संजय बुवा तुम्हाला काय म्हणतोय शब्दाकडे लक्ष द्या. आणि दुसऱ्या बारीत येऊन मग हनुमंत म्हणाला भीमाला आणि रावण म्हणाला रामाला ही पुरुषाची गाणी तुम्ही म्हणून मला दाखवू नका. मी आहे इथं आहे ना. तुमची आदिमाया मला काय म्हणाली तर सांगायचं बुवा. नाही तर तुला दुसऱ्या बारीला दोन असं वडील ना. संजय बुवा तर पुरुष पुरुषाला काय म्हणाली हे मला सांगू नका बुवा. बाई पुरुषाला काय म्हणाली हा खरा शक्तिदूर आहे. आणि जर ही गाणी तुम्ही गायली ना दुसऱ्या बारीला तर मग अशी शाल झाला नाही तुम्हाला आहे ना. मग अशी जी मंडळाला शाल झाला नाही तुम्हाला. हा म्हणून साडी घ्यायला शंकर कारणावाल्याकडे जायला लागेल. आणि बुवा म्हणजे दुसऱ्या बारीत हा गावची नवरी टिंब आहे ना. तुमच्या पोटात येऊन पण बारीक खोलून त्यांनी मारलेली आहे बुवाची बरोबर ना. म्हणून साडी नेसून यानं गाजवली रात. साडी नेसून यानं गाजवली रात. नाही ना तुझ्याच घातलीच भात. कशी तू करशील माझ्यावर मात. कशी तू करशील दादावर मात. आली ना तुझ्या मी कमरत लाट. आली ना तुझ्या मी कमरत लाट. आली ना तुझ्या मी कमरत लाट. ना पुरुष ना बाई ना पुरुष ना बाई हा खोटा आहे शिक्का. पुरुष ना बाई हा खोटा आहे शिक्का. आला माझ्याशी लढायला आला माझ्याशी लढायला. हा साडी नेसून पोटात सोडून द्या. वेळ झालाय भरपूर. मला वाटत नाही तुमचं हे परत कीर्तन ऐकून लोक थांबतील. काय बोलायचं तर बोला ना बुवा. पारितोषिक नाही नूर मोहम्मद ढोंगे आहे ना. ढोंगे भाऊ अन्सारी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि बुवा तर चालीत काय चुकलं ना. अरे रेकॉर्ड ब्रेक केला होत्यानं आपण पुढच्या गुन्ह्यात. म्हणतो भेटल जवानी आणि बाळासाहेबांवरती गीत झालं पाहिजे. आणि खास फरमाईश आहे की राजसाहेब आणि उदय साहेबांचा विषय झाला पाहिजे म्हणून देतो. नवीन देना माझ्या माय बोलीच्या रक्षणासाठी दोन भाऊ झाले एकजूट. राजसाहेब उदय साहेब आहे ना. महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणायला काय हरकत नाही. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर जर मराठी अस्मिता कुणी टिकवली असेल तर माझे राजसाहेब ठाकरे आहे ना. म्हणून माझ्या माय बोलीच्या रक्षणासाठी दोन भाऊ झाले एकजूट. मग हे हिंदुत्वाचे रखवाले. कारण जेव्हा मराठी अस्मितेचा प्रश्न आला
पक्ष सोडतो आहे ना, कोणावर बोलणार नाही, कोणावर बोलणार नाही. पण विषय कसा, ते सुद्धा आपल्या मराठी मुद्द्यावरती काय बोलले नाही. म्हणून माझ्या माय बोलीच्या रक्षणासाठी दोन भाऊ झाले एकजुट, मग हे हिंदुत्वाचे रखवाले सारे गायब झाले तिथं. मग हे हिंदुत्वाचे रखवाले आता गायब झाले. लक्षात ठेवा, आईवर बोलला तुमच्या घरात आई आहे, बायकोवर बोला तुमची बायको आहे ना. विनंती तुम्हाला. आणि बाई काय पुरुषाला म्हणाली ती गाणी म्हणा, माहिती तुम्ही अशी देतो नाही. आता खवळला असं खवळला असं मिरची झोमली असं झोमली असं झोमली असं ना झोमू दे आहे ना. दुसऱ्या बारीत त्या मिरच्याला लावतो कांदा आणि तुला देतो गावात असलो तरी काय फरक नाही, तुझ्या पोटात आलो तरी काय फरक नाही ना. सुशांत बेर्डे आहे तसंच आणि अजून सलग 6 आहेत. हा मला पण आवाज शिकवायचा आहे. बारीच्या हिशोबाने बारी करा, लोक घरात जातील असं काय बुवा करू नका. हा नाही तर आता माझा आणि तुमचा अर्ध पैसा कट बुवा. धन्यवाद. शाहीर मला